दरवर्षी मे 21 रोजी आपण दहशतवाद विरोधी दिन पाळतो. 1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधींना गमावल्याचे स्मरण करून आपण शांततेची शपथ घेतो. पण देशाला संकटांपासून सुरक्षित ठेवणारी एक अदृश्य ढाल आपल्याकडे आहे. ती समजून घेण्यासाठी आपल्याला तिच्या मुख्य शिल्पकाराकडे जावे लागेल. 1940च्या दशकाच्या शेवटी स्वतंत्र भारताला एकसंध आणि सुरक्षित ठेवणे हे एक मोठे आव्हान होते. हे शिवधनुष्य पेलण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांची निवड झाली. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक बुद्धिमंतांना मार्गदर्शन केले. दहशतवाद आणि अराजकता रोखण्यासाठी देशाचे केंद्रस्थान भक्कम आणि शक्तिशाली असणे गरजेचे आहे, हे त्यांनी ओळखले होते. राज्यघटना देशाला अर्पण करताना त्यांनी एक मोठी हमी दिली. कोणतीही संकटे आली तरी देशाला अखंड आणि एकसंध ठेवेल अशी भक्कम व्यवस्था त्यांनी निर्माण केली. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे संविधान हीच भारताची खरी ढाल बनली. संविधानाचे कायदे आजही देशात शांतता प्रस्थापित करतात आणि आपले रक्षण करतात. पण केवळ कायद्याची ढाल पुरेशी नाही, तर देशाला शूर रक्षकांचीही गरज असते हे डॉक्टर आंबेडकरांना माहीत होते. पूर्वीच्या अन्यायकारक नियमांमुळे ठराविक समाजांना सैन्यात जाऊन देशसेवा करण्याची परवानगी नव्हती. प्रत्येकाला देशरक्षणाचा समान अधिकार मिळालाच पाहिजे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. 1941 मध्ये अथक पाठपुरावा करून त्यांनी सरकारला सिद्ध करून दिले की शौर्य ही कोणत्याही एकाच गटाची मक्तेदारी नाही. त्यांच्या या लढ्यामुळे सैन्याची दारे सर्वांसाठी खुली झाली आणि प्रसिद्ध महार रेजिमेंटची पुनर्रचना झाली. हेच शूर सैनिक पुढे भारताच्या शांततेचे महान रक्षक बनले. आज दहशतवाद विरोधी दिन पाळताना आणि राजीव गांधींच्या बलिदानाचे स्मरण करताना आपण अधिक खंबीरपणे एकत्र उभे आहोत. भक्कम कायदे आणि सर्वांची एकजूट यातूनच खरी शांतता मिळते. ही एक अशी ढाल आहे जी कोणताही दहशतवाद कधीही कापू शकणार नाही. ब्लू पॅन्थर सांगतो तो इतिहास, आजच्या दिवशी जे घडले खास.